शिक्षण आहे काय? हो तर केवढूसं सापाचं पिल्लू आहे बघा, एकदम एवढूसच आहे, कशाचं आहे पाहू शकता. आता ह्या पिल्लामध्ये लोकांचं खरंच खूप जास्त आहे. हे जे ह्या सापाचं जे पिल्लू आहे, ह्या सापाचं पिल्लू ओळखण्यात खूपच लोकांची फसगत होते. काही जण म्हणतात फणस आहे, काही जण म्हणतात मण्यार आहे, काही जण म्हणतात म्हणजे भरपूर असे फसतात. इथे बघा, तुम्हाला काय वाटते मित्रांनो, कोणता असेल एक अंदाज लावा. हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते. तेच आहे. त्याची मला पिलावळ असली तर भिंतीला अगदीच असं एकदम चिकटून असं बसलेलं येते, ग्रीप घेऊन घाबरून बिचार. तर हा आहे मित्रांनो एक बिनविषारी जातीचा कुकरी साप. तर आपण काय करूयात, रेस्क्यू करूयात. चल बाबा, छोट लयच नाजूक आहे. तुम्ही बघू शकता माझं बोट केवढं आहे, ते पिल्लू केवढं आहे. त्यामुळे त्याला खूप नाजूक पद्धतीने खूप सॉफ्टली पकडावं लागतं. अरे बाईट करते ऐका, पण त्याचे दात एवढे छोटे आहेत ना की माझ्या स्किनमध्ये पण नाही जाऊ शकत मित्रांनो. चावण्याचा प्रयत्न करत आहे. हा एकच मिनिट मॅडम, इथे या, तुम्हाला दाखवते. विषारी असेल म्हणजे नाही बघ, विषारी नाहीये, नाही म्हणतात ते विषारी. त्याच्यामुळे तुम्ही तोडलं आतमध्ये. हे बिनविषारी कुकरी जातीच्या सापाचं पिल्लू मॅडम. किती कुठलं? कुकरी साप. कुकरी येतं. हा, या सापाचं नाव आहे कुकरी. त्याचं हे पिल्लूच आहे का एक. मग ते असेल का इथं पिलावळ वगैरे? 10 दिवसाचं असेल काय म्हटलं. 10 दिवसाचं? हो, 10-15 दिवस जास्त असेल, असू शकतात आजूबाजूला. पण ह्याच्यापासून धोका काही नाहीये तुम्हाला. हे अंगावर अशा पट्ट्या असतात सगळ्या काळ्या काळ्या. या पट्ट्यांमुळे याला बँडेड कुकरी असं नाव दिलेलं आहे. आणि मानेवर इथे व्ही आकाराची खून असते. अच्छा. इथे वरती डोक्यावर दिसते व्ही आकाराची. आणि पाठीमागे पूर्णपणे दिसलं का मॅडम? चल पॅक करून घेते. खूपच नाजूक आहे मित्रांनो. बरेच लोक याला घोणस समजतात, कारण घोणसच्या अंगावर साखळी असते, मनेरच्या अंगावर पण पांढरे पट्टे असतात. तर ह्याच्यावर असे काय पट्टे आहेत. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रजाती भेटतात. हा बँडेड कुकरी जातीचा त्या प्रजातीचा साप आहे. त्याच्यामध्ये बरेचसे कुकरीमध्ये टाईप्स आहेत. आपल्या भागामध्ये हा सुंदर असा कुकरी साप आहे बघा. पॅक करून ह्याच्यावर जी काळ्या कलरच्या अशा पट्ट्या दिसतात तुम्हाला, ह्याच्यामध्ये जो विषारी साप आहे मण्यार असंच दिसणारा, तो पूर्णपणे काळा असतो आणि त्याच्यावर पांढऱ्या पट्ट्या असतात. आणि हा साप पूर्णपणे असा हिरवट रंगीन काळ्या पट्ट्या. तसं मण्यार पूर्ण काळा आणि त्याच्यावर पांढऱ्या पट्ट्या. हा साप छोट्या प्रजातीचा आहे, छोटा वाढतो. मण्यार थोडासा जास्त वाढणार होतं, नाही होत जास्त वाढ. पण मग ते एका वेळेला किती दिले असतील पिल्लू? अंडे वगैरे का? तरी 5, 6, 7 एक अंड्यातून एकच. एका अंड्यातून एकच पिल्लू निघतं. म्हणजे कुठल्याही याचं ना? कुठल्याही म्हणजे कुठल्याही सापाचे एका अंड्यातून एकच पिल्लू निघतं. याला बँडेड कुकरी असं इंग्लिशमध्ये नाव दिले गेलेले. पण हा एक बिनविषारी साप आहे. त्याला आपण या ठिकाणी मुक्त करतोय जगाच्या. खूप छोटं बेबी आहे हे. तिथे आपण त्याला मुक्त केले की हळूहळू आतमध्ये निसर्गामध्ये गायब होऊन जाईल. धन्यवाद.